असते. डिलीट करा ही व्हिडिओ नंतर. Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejumai Vlogs. So today is 29th of January आणि मी आत्ता आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर टिटवाळा. तर आत्ता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि मी इकडे मंदिरात आले होते दर्शन घेण्यासाठी. खूप मस्त वाटलं मला. थोडी गर्दी होती आणि मंदिराच्या समोरच इकडे हा मस्त सुंदरसा लेक आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इकडे तुम्ही मस्तपैकी पीसफुल वाटेल तुम्हाला इकडे जर तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. मस्तपैकी बोटिंग पण आहे, तुम्ही इथे बोटिंग पण करू शकता. सो गाईज, टुडेज व्लॉग इज गोइंग टू बी अ डे इन माय लाईफ व्लॉग. हे गाईज, सो दिस इज द नेक्स्ट डे. आता वाजले आहेत दुपारचे 3:30. मी जस्ट माझं शूट संपवलं आणि इकडे मी मिस्टर DIY मध्ये आले आणि उद्यापासून 3 दिवस मी असणार आहे माझ्या खूप मस्त अशा आणि एक्साइटिंग टूरवर. तर मी तुम्हाला अपडेट करतच राहीन. गाईज, आय कॅन स्पेंड माय होल डे हिअर. तुम्ही बघू शकता एकदम वेगवेगळे युनिक गोष्टी इकडे तुम्हाला बघायला मिळतात. आणि मला तर ना इकडे आल्यावर असं वाटतं काय घेऊ आणि काय नाही, हे घेऊ का ते घेऊ का. आणि मी घेऊन पण जाते घरी वस्तू आणि नंतर कळतं की त्या वस्तू आपल्या काय कामाच्याच नाही आहेत, तरी मी घेऊन जाते. हे गाईज, सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आत्ता मी आहे कर्जतमध्ये एका प्रॉपर्टीवर जिकडे मी शूटसाठी आले आहे. आणि ही आहे माझी रूम. तुम्ही बघू शकता इकडे खूप सुंदर ॲम्बियन्स आहे. खूप छान वाटते मला या रूममध्ये. हे गाईज, तर आत्ता वाजले आहेत 12:30 आणि आम्ही नाश्ता वगैरे केला, इकडे चेक इन केलं आणि आम्ही आता जात आहोत पूल एक्सप्लोअर करायला. तर या. गाईज, सो दिस इज दी सेम डे आणि आत्ता वाजले आहेत 2:30 आणि जेवणाची वेळ झाली आहे. इकडे खूप मस्तपैकी ना फोटो काढण्यासाठी खूप छान छान प्लेसेस आहेत. शिवाय इकडेच पूल पण आहे, तुम्ही बघू शकता. स्पेशियस पूल आहे. तर पूलमध्ये पण जाणार आहोत. आत्ताच जाणार होतो बट जेवायची वेळ झाली. सो वी थॉट की जेवण झाल्याच्या 1 तासानंतर आम्ही पूलमध्ये जाणार आहोत. बघत राहा. हे गाईज, सो आता वाजले आहेत 5:30 आणि आमची पूल पार्टी पण झाली. आता आम्ही मस्तपैकी हाय टी एन्जॉय करतोय. मस्त गरमागरम भजी केलेली आहे इकडे आमच्यासाठी. सो आत्ता आमचा प्लॅन काही नाही आहे बिकॉज पूल पार्टीसुद्धा झाली आहे. तर बघूया अजून आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करतोय ते. अशा हलक्याशा गुलाबी थंडीमध्ये खरी मजा आहे ती गरम गरम चहा पिण्याची, ते पण ह्या अशा क्लायमेटमध्ये. खूप मस्त वाटतंय. दिस इज वन ऑफ द बेस्ट सनसेट ऑफ माय लाईफ. खूप छान वाटलं. हॅलो, सो आता वाजले आहेत रात्रीचे 11:30 आणि आम्ही आत्ता जेवायला आलोय. तर इकडे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते. मस्तपैकी सगळं आहे. चपाती आहे, इकडे मटर पनीर आहे, इथे आहे डाळ, इकडे आहे भात, इकडे आहे मस्तपैकी चिकन
आणि इकडे आहे पापड. एवढंच नाही तर त्यांनी पाण्याची बॉटल, याच्यामध्ये पाणी, ग्लासेसचं अरेंजमेंट, सॅलड, मीठ, लोणचं, चमचे, ताट सगळं ठेवलंय. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज दी नेक्स्ट डे आणि आमचं आता इकडून चेकआउट आहे आणि माझं कम्प्लिटली सगळं शूट करून झालेलं आहे. तुम्ही माझ्या मागे जी कॉटेज बघताय, सुंदर क्यूटशी, तिकडे आमचा स्टे होता आणि ही पूर्ण प्रॉपर्टी खूप मस्त आहे. जर तुम्हाला इकडे तुमचा वीकेंड बनवायला यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल्स नक्कीच देईल. तर आत्ताचा आमचा प्लॅन आहे, आमचा नाश्तासुद्धा झाला आहे आणि आम्ही आता दुसऱ्या प्रॉपर्टीवरती जाणार आहोत. हॅलो. सो गाईज, आत्ता वाजले आहे दुपारचे 2 आणि आम्ही ह्या प्रॉपर्टीवरती 12 वाजताच पोचलो. देन मी 2 तासापासून शूटच करते. मला आउटफिटसुद्धा चेंज करायला जमलं नाही बिकॉज ना खूप हेक्टिक चालू आहे. तर ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे, सुंदर, एकदम पीसफुल. आणि वेट, आय शो यू. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे मस्तपैकी एक छोटीशी हट दिली आहे. And this is the villa guys. Wait, I'll show you. Basically मी आता गार्डन मध्ये होते. लास्ट शॉट माझा तिथला राहिलेला. सो दिस इज दी विला आणि दिस इज दी 3 BHK विला ॲक्च्युली. आणि फ्रंट व्ह्यू मी दाखवते तुम्हाला आता. इकडे खूप मस्त वाटतं. आम्ही इकडे ना आल्या आल्या थोडा वेळ चिल केलं मस्तपैकी. And this is the front view of the villa here. Yes, तर हा फ्रंट व्ह्यू आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन चालले पूलकडे. पूलच्या इकडे पण मस्त गार्डन आहे. सो दिस इज दी पूल आणि इकडे आहे गार्डन. तर आता मी चालले आहे परत रूमवर, आय मीन विलामध्ये, कारण की आता मला चेंज करायचं आणि लंच करून देन दुसरीकडे शूट करायचं आहे. तर बघत राहा. ही म्हणजे नॉर्मल नॅचरल स्किन. ओके, हे का बोललं तू? हॅलो गाईज. सो इट्स 7 आणि सगळेजण बाहेर पूल पार्टी करतायत, बट माझं बिलकुल मन नाही आहे. माझं एकटीने टाईम स्पेंड करण्याचं मन आहे. सो मी इकडे एकटी लिव्हिंग रूममध्ये TV बघत बसली आहे. तर वेटर शो बसली आहे. हॅलो गाईज. सो दिस इज दी नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत रात्रीचे 7:30. तर आजचा पूर्ण दिवस मला शूट करायला नाही जमलं बिकॉज एकतर आम्ही कर्जत टू लोणावळा ट्रॅव्हल केलं, ते पण दुपारी. आम्ही सकाळी लवकर नाही उठलो, ॲज युजल आम्ही लेट उठलो, त्यामुळे आम्ही लेट निघालो. इकडे आम्ही 2 वाजता पोहोचलो आणि त्यानंतर मी तर मस्तपैकी झोपून घेतलं आणि 5 वाजता उठलो. तर मी काहीच शूट केलं नाही आज. आणि मी रेडी झाले 5:30 वाजता शूटसाठी, बट वैभवी सेड की उद्या करूया, कारण की अजून काहीच सेटअप झालं नव्हतं. सो तर आतमध्ये जाऊन बोलते मी. तर मग आम्ही 5:30 वाजता गेलो बाहेर आणि बाहेर मार्केट वगैरे फिरलो, जे हवं ते घेतलं वगैरे. अँड देन आता आम्ही आलो. तर वैभवी अजून पण तिकडेच आहे आणि मी आता आले आहे इकडे. आणि आमचा प्लॅन आता ना चिल करण्याचा आहे. फक्त सेटअप किया नाही आहे.
लेकिन मैं नहीं दिखूंगी ना, मैं रेडी नहीं हूँ। तो तू दिखने रेडी हो ना, आप ऐसे ही ओके, तर आता मी करते थोडंफार शूट. मस्त वाटतंय इकडे, एकदम एस्थेटिक वाटतं, नाईस. तर मी आता फुटेज घेऊन घेते नाईट ॲम्बियन्सचे, बघूया सकाळी. इकडे आमची पार्टी होणार आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज दी, मला तारीखसुद्धा लक्षात नाही आणि डे तर सॅटर्डे आहे आय गेस. इतके दिवस शूट अँड ऑल सगळं चालू आहे ना, मला कळतच नाही की तारीख काय आजची. एनिवेज, तर आत्ता वाजले आहेत 12:30 आणि आम्ही उठलो लेट नेहमीप्रमाणे. त्यानंतर मी पटपट रेडी झाले अँड शूटला स्टार्ट केलं. तर बऱ्यापैकी कवरअप झालेलं आहे, थोडं अजून पण पेंडिंग आहे. तर आम्ही आता इथून निघणार किती वाजता आहे ते मला माहीत नाही, बट लेट्स सी. आणि आता सध्या तरी प्लॅन हाच आहे की शूट कंप्लीट करून देन नाश्ता करून आम्ही इकडून निघत आहोत. आणि फायनली हे शूटचे 4 दिवस संपले आहेत. आज लास्ट डे होता आणि आज आम्ही घरी जाणार आहोत. तर मी हॅपी आहे, कारण की एका पॉईंटपर्यंत आपल्याला घर मिस करायला लागतो आपण.